नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत चैत्र महिन्यामध्ये असणाऱ्या एकादशी निमित्त आंबील। महादेवाच्या नैवेद्यासाठी खास बनवल्या जाते ही आंबील। उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबील प्यायला थंडही असते, त्याच्यामुळे आपण आता ताक आणि ज्वारीच्या पिठापासून आंबील बनवणार आहोत। आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इथे मिरे घेतलेले आहेत मी 7-8 मिरे आहेत हे। त्याच्यासोबतच खोबरं आहे, इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालते। खोबरं अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे मस्त। त्याच्यासोबतच ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे हे। आणि ताक घेतलेला आहे 1 प्याला आंबट ताक आहे हे, जास्त आंबटही नाही आहे, खूप छान लागते ही आंबील प्यायसाठी। आपल्याला ही आंबील घट्ट नाही बनवायची, पातळच बनवायची आहे जास्त, म्हणजे पिताही आली पाहिजे। महालक्ष्मीच्या वेळेस कशी आपण घट्ट आंबील बनवतो, ही आंबील तशा पद्धतीची नाही आहे, ही वेगळ्या पद्धतीची आहे। याची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चला तर आता पटकन वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। आता सर्वात आधी मी इथे मिरे घेते, ते बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला खलबत्त्यामध्ये। जास्त बारीकही नाही कांडायचे आपल्याला, थोडेसे जाडसर राहिले पाहिजे, छान लागतात आंबील मध्ये प्यायसाठी। आता याच्यासोबत तुम्ही एखादी विलायची टाकली तरी चालते, आता मी इथे सध्या विलायची नाही घेतली, तुम्ही विलायची टाकली तरी चालते, छान लागते ती पण आंबील मध्ये। मिरेही बारीक झालेले आहेत, आता मी हे काढून घेते। आता सर्वात आधी आपण गॅसवर गंज ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या कपाने मी 2 कप पाणी टाकून घेणार आहे। आता हे 2 कप पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। आता झाकण ठेवून आपण याला उकळी काढून घेऊ पाण्याला। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत आता आपल्याला या ताकामध्ये ज्वारीचं पीठ कालवून घ्यायचं आहे। ताक मी आधी असं फिरवून घेते व्यवस्थित। आता याच्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ टाकायचं आहे। आता अर्धी वाटी टाकणार आहे मी इथे पीठ याच्यामध्ये। अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे, व्यवस्थित रहीनं असं फेटून घेऊ आपण। पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित, हे बघा आता कुठे याच्यात गाठ नाही राहिलेली, मस्त चोपडं झालेलं आहे। इकडे पाण्यालाही उकळी आलेली आहे, आपल्या पाण्यालाही मस्त उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आधी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे अर्धा चम्मच मीठ टाकून घेते मी। त्याच्यासोबतच ही मिऱ्याची भरड करून घेतली होती ती टाकून द्यायची। हे किसलेलं खोबरं हे टाकून देते। आणि आता सगळ्या शेवटी आपल्याला हे आपण ताक जे ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे ते टाकून देते, थोडं थोडं करून सारखं हलवत राहायचं, गाठी नाही राहिल्या पाहिजे याच्यामध्ये। लागलं तर आपल्याला गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये, अजून थंड नाही टाकायचं, फक्त पाणी, फक्त बूड नाही लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची। सारखं असं हलवत राहायचं, खूप कमी साहित्यात मस्त पौष्टिक रेसिपी आहे ही आंबीलची। आता छान याला उकळी येऊ देऊ, एकदा नक्की करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता उन्हाळ्याच्या दिवसात खूप छान असते ही आंबील प्यायसाठी। मस्त उकळी आलेली आहे आंबीलला बघा। आता याच्यामध्ये पाणी पण टाकायचं नाहीये, अशाच पद्धतीने आपल्याला इतकीच पातळ आंबील बनवायची आहे। आता याला मी 5-10 मिनिटं शिजवून घेते, म्हणजे आंबी तयार होऊन जाते। हे बघा मी तुम्हाला चम्मचने दाखवते, अशा पद्धतीनेच पाहिजे आपल्याला आंबी। थंड झाल्यावर अजून घट्ट होऊन येते ही। आता आंबील शिजलेली आहे, मस्त 5-10 मिनिटं झाली मी शिजवून घेतलेली आहे। आता ही कमी प्रमाणात असल्यामुळे लवकर शिजल्या गेली।
हे बघा तयार आहे अशा पद्धतीनं आंबील. आता मस्त गरम गरम प्यायला तयार आहे. तुम्हाला ही आंबीलची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.